नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवारी गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ या दोन्ही ग्रंथांची पारायण समाप्ती होती. त्यासाठी शनिवारपासूनच तयारी चालू होती. सायंकाळी इथे खिरीसाठी तांदूळ स्वच्छ धुवून सुकत ठेवले. त्यानंतर वड्यांसाठी डाळ भिजवून ठेवली आणि अळूच्या वड्या लावायच्या होत्या, म्हणून इथे त्यासाठी पीठ तयार केले, ज्यासाठी बेसन पीठ, जिरे पावडर, हळद पावडर, मिरची पावडर, जिरे, कोथिंबीर, ओवा हे सर्व टाकले, मीठ टाकले आणि पीठ तयार करून घेतले. अळूच्या पानांचे देठ काढून घेतले आणि एकावर एक पाने ठेवून प्रत्येक पानाला पीठ लावून घेतले. हे अशापैकी छान असे पीठ लावून घेतले आणि नंतर एकत्र यांचा एक रोल करून घेतला आणि गरम पाण्यावर तो वाफवून घेतला. अशा प्रकारे रात्रीच अळूच्या वड्या तयार करून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी 4 वाजेपासून पुन्हा या कामास सुरुवात झाली. सकाळी उठल्यानंतर पहिले देवांची छान अशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे 39वा आणि 40वा हे दोन्ही अध्याय वाचले, ज्यामुळे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण पूर्ण झाले. आणि अशा प्रकारे गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ या दोन्हींचे पारायण पूर्ण झाले होते. नंतर पुन्हा स्वयंपाकाची तयारी करण्यास घेतली. 10:30 वाजता आरती घेऊन देवांना नैवेद्य दाखवायचा होता आणि पारायणाची समाप्ती करण्यासाठी मुलांना बोलवायचे होते. त्यामुळे 10:30 पर्यंत संपूर्ण स्वयंपाक रेडी करायचा होता. त्यामुळे पारायण झाल्यानंतर इथे सर्वात पहिले स्वयंपाकाची तयारी करण्यास घेतली. त्यात सर्वात प्रथम 5 भाज्या तयार करून घेतल्या. आज स्वयंपाकात खीर, कढी, 5 भाज्या, अळूची वडी, वडे, भजी, पापड्या असे सर्व पदार्थ बनवायचे होते. त्यामुळे पारायण वाचून झाल्यानंतर इथे रात्री भिजवलेली डाळ निथळत ठेवली. नंतर चहा घेतला आणि मग स्वयंपाकाची सुरुवात केली. यात सर्वात पहिले मेथीची भाजी बनवली, जी अगदी साध्या पद्धतीने खूड मिरचीची भाजी बनवली. नंतर त्याच कढईत भेंडीची भाजी तयार केली. सोबत खिरीसाठी तयार केलेले तांदूळ छान असे तुपात परतवून घेतले. थोडासा लालसर रंग येईपर्यंत छान असे तांदूळ परतवले. त्यानंतर भेंडीची भाजी रेडी झाली आणि मग डांगराची भाजी तयार केली, ज्याला भरपूर भागात गंगाफळ असेही म्हणतात. डांगराची भाजी झाल्यानंतर घेवड्याच्या शेंगा तयार केल्या. घेवड्याच्या शेंगांची भाजी ही तयार करून घेतली आणि मग सर्वात शेवटी कारल्याची भाजी केली. लहान मुलांना जेवायला बोलवायचे होते आणि मुले कारली खात नाही, पण त्यांना एक तरी कारल्याचा घास खावा लागेल. त्यामुळे इथे ही कारली उकडवून घेतली आणि मग त्यांची भाजी तयार केली. त्यात सर्वात पहिले तेलात कारले परतवून घेतले, जिरे मोहरी टाकली आणि नंतर मग आपले मिरची हळद टाकून कारल्याची भाजी तयार केली. सोबतच रात्री वड्यांसाठी भिजवलेली डाळ दळून घेतली. डाळीतले पूर्ण पाणी काढून घेतले होते आणि एकदम कोरडी झालेली डाळ दळून घेतली, जेणेकरून तिचे वडे छान असे होतील. डाळ दळून झाल्यानंतर त्यातच मिरची, जिरे, ओवा, कोथिंबीर हे सर्व दळून घेतले आणि ते त्या डाळीमध्ये मिक्स केले. अशा प्रकारे डाळीची तयारी झाली होती. नंतर मग कढीची तयारी करण्यास घेतली. त्यासाठी इथे हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक दळून घेतली होती आणि तेलात जिरे मोहरी छान तडतडू दिली. मग त्यात हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं आणि मग हळद, धने पावडर फोडणीत टाकले आणि आपली ताक जे घुसळून घेतलेलं होतं ते त्या फोडणीमध्ये टाकलं.
अशा प्रकारे कढी ही कमी गॅसवर ठेवलेली होती आणि कमी गॅसवरच ती पूर्णपणे उकळून घेतली. कढी संपूर्ण उकळून घेतल्यानंतर मग त्यात मीठ टाकले आणि अशा प्रकारे कढी तयार झाली. त्यानंतर मग इथे खिरीची तयारी करण्यास घेतली. त्यासाठी सर्वात पहिले पातेल्यात तूप टाकले आणि त्यात पाणी टाकून ते मिश्रण उकळून घेतले. मग त्यात वेलची टाकल्या. वेलची ही फोडून ठेचून घेतली होती, ज्यामुळे तिचा सुगंध कढीला उतरेल. त्यामुळे वेलची पाण्यात टाकली. त्यानंतर खोबऱ्याचा बारीक किस केलेला होता तो पाण्यात टाकला आणि हे मिश्रण तोपर्यंत तुपात परतवून घेतलेले तांदूळ मिक्सरमध्ये दळून घेतले आणि त्याचं बारीक पावडर तयार केली. नंतर पाणी उकळल्यानंतर त्यात ती तांदळाची पावडर टाकून पूर्ण मिश्रण छान असे ढवळून घेतले. खीर खाली लागू नये म्हणून हे मिश्रण सतत ढवळत राहायचे. हे सर्व केल्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट्स होते, ज्यात चारोळे, काजू, मनुके असे सर्व तुपात तळून घेतले आणि मग ते खिरीच्या मिश्रणात टाकले आणि त्यानंतर मग त्यात गरजेनुसार साखर घातली आणि हे मिश्रण पूर्णपणे शिजू दिले. सर्वात शेवटी त्यात दूध टाकले आणि अशा प्रकारे ते मिश्रण शिजवून घेतले आणि आपली खीर ही तयार झाली. खीर ही पूर्णपणे कमी गॅसवर केली आणि हे मिश्रण सतत ढवळत राहिले, त्यामुळे ती खाली लागणार नाही याची काळजी घेतली गेली. खीर तयार झाल्यानंतर आपला स्वयंपाक होतच आला होता. मग चपात्या तयार करून घेतल्या आणि सर्वात शेवटी जी डाळ आपण दळून घेतली होती तिचे वडे तयार करून घेतले. 9 मुलांसाठी आणि नैवेद्यासाठी मेंदू वड्यासारखे होल असलेले छोटे छोटे वडे तयार करून घेतले आणि वेळेच्या कमतरतेमुळे बाकीचे वडे असे गोल गोल तयार केले. नंतर भजी तयार करून घेतली आणि तांदळाच्या पापड्या तळून घेतल्या. खिरीसोबतच अळूच्या वड्याही तळल्या होत्या. अशा प्रकारे 10 वाजेपर्यंत संपूर्ण स्वयंपाक तयार झाला होता. त्यानंतर मग देवाची तयारी केली. देवाला छान असे हार, फुले वाहिली. मग मुलांसाठीच्या सर्व वस्तू मांडून ठेवल्या, ज्यात फळे, भगवी वस्त्रे, दक्षिणा हे सर्व होते. त्यानंतर 10:30 वाजता स्वामींची, दत्त महाराजांची गुरुचरित्र ग्रंथाची पूजा केली, आरती घेतली आणि 4 नैवेद्य दाखवले, ज्यात दोन्ही ग्रंथांचे 2, स्वामींचा आणि घरातील सर्व देवांचा असे 4 नैवेद्य दाखवून घेतले. मुलांसाठीची तयारी करून ठेवली आणि मुलांना 11 वाजता बोलावले. ही मुले नवनाथांच्या देवाच्या रूपात आपल्या घरी आली होती. त्यामुळे ती आल्यानंतर त्यांना सर्वात पहिले बसायला टाकले. नंतर त्यांचे पाय धुतले, पूजा केली, त्यांना भस्म लावला, हार घातली, फळे, दक्षिणा, भगवे वस्त्र हे सर्व दिले आणि मग त्यांना छान असे जेवायला दिले. अशा प्रकारे मुलांची सेवा झाली आणि जेवणाच्या आधी या मुलांनी खूप छान असा श्लोक म्हटला, जो पुढे व्हिडिओमध्ये आहेच. ही मुले आम्ही जवळच असलेल्या वसतिगृहातील बोलवलेली होती. अशा प्रकारे गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ या दोन्हींचे पारायण छान असे झाले. मुलांचे जेवण झाल्यानंतर आम्ही इथे एक सुवासीन आणि मुलीही बोलवलेल्या होत्या जेवणासाठी. त्यांनाही जेवू घातले, त्यांनाही भगवे वस्त्र वगैरे दिले, वेणी दिली. अशा प्रकारे छान असे पारायण समाप्ती झाली. मी स्वयंपाकात काय काय बनवले होते हे व्हिडिओमध्ये पुढे दिलेच आहे. अशा प्रकारे छान असा समाप्तीचा कार्यक्रम झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कमेंटमध्ये मला सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मणि ब्रह्मणातो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन भवितव्यं ब्रह्मकर्म समाहिनः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. मुखी वास घेता करावा विचार कशासाठी अन्न सेवनार घडो माझी हात देश सेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.